जय श्री शेतकरी मित्रो, प्रश्न तुमचे उत्तर आमचे या सदरामध्ये आपलं स्वागत आहे। उत्तमराव दुधाटे यांनी एक कमेंट्स केलेली आहे की सर, वैदिक टेक्नॉलॉजीचा खर्च रासायनिक एवढाच होतो। उत्तमराव, मला तुम्हाला सांगायला खरंच आवडेल की एससीटी वैदिक मध्ये खर्चच होत नाही, त्याच्यामुळे तुम्ही त्याची तुलना कोणाबरोबरच करू शकत नाही। ज्याप्रमाणे डालडा आणि गीर गाईचं तूप या दोघांची तुलना किमतीमध्ये किंवा गुणवत्तेमध्ये कुठेच होऊ शकत नाही। डालड्याने आपल्याला मृत्यू ओढवतो, गीर गाईच्या तुपामुळे आपल्याला जीवन मिळतं, त्यामुळे या दोघांची तुलना कधीच कुठे होऊ शकत नाही। आता राहिला प्रश्न खर्चाच्या बाबतीतचा। खर्च आपण त्याला म्हणतो की जे आपल्याला परत मिळत नाही। शेतीमध्ये जेव्हा रासायनिक खतं टाकता किंवा फवारण्या करता कीड, रोग आणि तणाविरुद्ध, तेव्हा तो तुमची डेड इन्व्हेस्टमेंट आहे, ती तुम्हाला परत त्यांनी जमिनीला, पिकाला किंवा तुम्हाला कुठलाही फायदा होत नाही, उलट तुमचं नुकसान होतं, आरोग्य बिघडतं, मातीचं, माणसाचं आणि पिकाचं। तसं एससीटी वैदिक मध्ये तुम्ही जो बेसल डोस टाकता त्याचा तुम्हाला पुढच्या पिकाला फायदा होतो आणि पुढच्या पीक तुमचं त्याच्यामुळे आणखीन चांगलं येतं। तुम्ही सलग जर 3-4 वर्ष वापरलं, तुमच्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढत जातो, तुमची जमीन सुपीक होत जाते। जसजशी तुमची जमीन सुपीक होत जाते तसतसं तुमचं खर्च कमी होत जातो, उत्पन्न वाढत जातं, रोग, किडी, तण यापासून तुमची सुटका होते, मजुरी कमी लागते आणि शेतीमध्ये आपल्या उत्पन्न जास्त निघतं। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे उत्पन्न आहे ते जागतिक दर्जाचं, एक्सपोर्ट क्वालिटीचं आणि औषधी गुणधर्म असलेलं निघतं, ज्याची टिकवण क्षमता जास्त असते आणि ज्याची मार्केटमध्ये मागणीही जास्त असते, ज्यामुळे शेतकऱ्याला भावही चांगला मिळतो आणि त्याचा स्वतःचा एक ब्रँड बनतो। केमिकल ह्याची तुलना करणं म्हणजे स्वतःच्या पायावर दगड मारणं। धन्यवाद।